रामकृष्ण हरी. भजन शिकूया या उपक्रमाअंतर्गत भजन पाठ क्रमांक 12 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रो, मी कदाचित शब्द वापरतो कारण अत्यंत काही महत्त्वाचं असं पुन्हा मला वाटलं तर मी पुढचा भाग टाकेल. मात्र कदाचित हा शेवटचा भाग टाळ कसा वाजवावा भजनी टेका, भजनी टेकेच्या संदर्भात एवढं आलं पुष्कळ झालं. आम्ही याच्यात लग्गी सुद्धा सांगितलेली. लग्गी दोन प्रकारे, उभा टाळ आणि आडवा टाळ, हे दोन्ही सांगितलेले. त्याच्यानंतर अजून या भजनी टेक्यामध्ये जास्त काही घालण्यात अर्थ नाही. थोडा कलायुक्त वाजवतात भजनामध्ये तर ते वाजवू शकतात, परंतु सरळ भजन, व्यवस्थित भजन करायचं असलं तर एवढं पुरं आहे. आम्ही तुम्हाला मागच्या भागात तिसऱ्या मात्रेतून भजन कसं सुरू होतं त्याचा एक नमुना दिला होता. या भागामध्ये चौथ्या मात्रेतून आणि पाचव्या मात्रेतून तसेच 6व्या 7व्या मात्रेतून भजन सुरू होते. तर त्याची आम्ही एक एक नमुना मी तुम्हाला सांगतो. चौथ्या मात्रेतून भजन सुरू होते त्यासाठी आम्हीच गायलेली चाले. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधिले मन तेने वेधिले. अशा प्रकारची ही गवळणीची पहिली ओळ आहे. ही सुद्धा गवळणच आहे. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. अगोदर मी तुम्हाला स्वर ऐकवतो. आणि काळी एक पट्टीच वापरतो. पाहिला पाहिला नंदाचा नंदन म्हणा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधिले मन तेने वेधिले, तेने वेधिले मन तेने वेधिले. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधिले मन. मित्र, चार मात्रेतून हे ध्रुपद कसं सुरू होतं ते सांगतो आणि याचं एक अंतरा आम्ही म्हणून दाखवणार आहे. मात्र ती अंतरा सांगायचं काम नाही कारण ती 6व्या मात्रेतून आहे. जशी तिसऱ्या मात्रेच्या भजनामध्ये त्याची अंतरा ही 7व्या मात्रेतून होते, ही 6व्या मात्रेतून आहे. मोर मुकुट पितांबर शोभे, मोर मुकुट पितांबर काळ्या घोंगडीचा भार, ही पहिली अंतरा आहे आणि ती 6व्या मात्रेतून सुरू होते. आता फक्त आपण ध्रुपद पाहू. आणि कोणतंही भजन आपल्याला शक्यतोवर वेगवेगळ्या मात्रेतून सुरू होताना जे दिसते त्याच्यात ध्रुपद अत्यंत महत्वाचं आहे. कदाचित अंतरा ह्या रेग्युलर मात्रेतून असतात, पण ध्रुपदामध्ये कमी अधिक शब्द असल्यामुळं त्याच्या मात्रा बदलतात. आता पहिली ओळ बघा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. आता याच्यात पाहिला पाहिला नंदाचा नंदन, शेवटच्या अक्षरावर याची सम येते. कोणती सम? दुसरी सम, की ज्या ठिकाणी आपल्याला भजन तबल्यात आणि टाळात उचलायचंय. मी म्हणून दाखवतो. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. आलं बरोबर? आता हे आपल्याला ओळखायचं मी अगोदरच्या भागात सांगितलंय. इथून पुढे आता सांगायचं काम नको, आपण आपलं ओळखायचं भजन की कोणत्या मात्रेतून सुरू झालं. मी शिकवापुरतं फक्त यांना विचारतो. बघा, पाहिला पाहिला, आता एक कोणत्या मात्रेतून सुरू होतंय माहित नाही आपल्याला आणि शोधायचंय. मग शोधायचं कुठून? समेवरून मागे येतो ना आपण म्हणतो ना, तर त्यावेळेला ते आपल्याला दिसतं बरोबर. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, शेवटच्या अक्षरावर सम. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला. कुठून सुरू केलं? हा, पाहिला पाहिला आणि चौथ्या मधून सुरू केलं आणि सम कुठं आली पुन्हा? पहिली सम पहिल्या नाही नाही नाही, हे बा, पाहिला पाहिला कुठं आली? लावर आली. पाहिला पाहिला दोनदा शब्द घेतला. पाहिला पाहिला तर दुसरा पाहिलावर आपली सम आली. पहिली सम आहे. आपण जी भजन पकडतो ती दुसरी सम असते, पण त्याच्या आधी ही सम जाते ना. हा, मग इथूनच सुरू केलं तरी भजन चुकत नाही, पण तसं करत नाही आपण.
हे तबलावादक आहे, आपल्याला सांगितलं मी अजून लंगे तबलावादक आहे, परंतु शिकवताना मसनीवर लवकर कळतंय ना, नाही तर आमच्याकडे तबलाही बाजूला, पण आम्ही ते तबल्यावर डायरेक्ट भजनं म्हणून दाखवतो. इकडे आरोही बिरादार आहे, मागच्या भागात सांगितलं होतं मी, तिची मैत्रिणी इकडे हे सोबत सोबत असतात, भजन शिकतात. तर बघा, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. लक्षात दे, करून दाखव. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. म्हणजे पाहिला शब्द कुठून सुरू करावा लागतो? चौथ्यामधून सुरू करावा लागतो. आपण सगळ्या प्रेक्षकांनी परत बघा, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला, लगेच चौथ्यामधून थांबायचं नाही. नंदाचा नंदन, एक मात्रा, नंदाचा नंद, न वर एक मात्रा येतो, 1 2 3 लगेच 2 मात्रा गेली की ताबडतोब आपल्याला ती ओळ पुढे म्हटली पाहिजे. आणि त्याला तर पुढची ओळ कशी जोडायची ते सांगतो. बघा, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. आता याच्यात पुढची ओळ तेने तेने वेधियेले मन, तेने वेधियेले मन, ही 6व्या मात्रेतून सुरू होते. 6वा मात्रा म्हणजे आपल्याला 6वा मात्रा उचलायला किंवा 7वा मात्रा उचलायला काहीच तकलीफ होत नाही, सहज उचलता येते. बघा, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेधियेले मन, तेने वेधियेले मन, तेने वेधियेले मन, तेने वेधियेले, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. आपल्या लक्षात आलं असेल की मी काय केलं, तेने वेधियेले मन, तेने वेधियेले मन असं एकदा म्हटलं, त्याच्यानंतर कसं म्हटलं, तेने वेधियेले मन, तेने वेधियेले, पाहिला. मग या ठिकाणी मन शब्द जर तुम्ही म्हटला तर भजन जमत नाही. आम्ही प्रयत्न केलेला आहे, रेकॉर्ड केलेली आहे, त्यावेळेला आम्ही मन शब्द घेऊन थोडं 5व्या मात्रेत जाऊन घुसाघुस केलेली आम्ही. असं म्हणजे घुसून घुसून आम्ही ते बरोबर केलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं ते की आपल्याला इथे प्रेक्षकांना अगदी सरळ म्हणता आलं पाहिजे, असा काहीतरी मार्ग सापडला पाहिजे. आणि मला सापडला तो की तेने वेधियेले मन, तेने वेधियेले मन हे एकदा म्हणायचे, आणि दुसऱ्यांदा म्हणताना तेने वेधियेले मन, तेने वेधियेले, आणि लगेच पाहिला जोडायचं, काहीच तकलीफ होत नाही. परत एकदा करून दाखवतो, आपण सगळी करून दाखवू. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेधियेले मन, तेने वेधियेले मन, तेने वेधियेले मन, तेने वेधियेले, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. लक्षात सगळ्यांच्या अत्यंत सोपं, म्हणजे आता तुम्ही बी लक्षात घ्यायचं, म्हणताना मोकळ्या मनात म्हणायचं. त्या तितक्या अडचणीमुळं ते म्हणायला जरा अवघड जात होतं, पण ते माऊलींच्या कृपेने सुचलं बरोबर की वेधियेले म्हणायचं, फक्त मन लावायचं नाही, तिथं मन शब्द लावायचा नाही, बरोबर येऊन जातं ते. आता तुम्हाला आम्ही हे भजन म्हणून दाखवतो आणि तोडून परत त्याला आम्ही अंतरा जोडतो, अंतरा जोडून परत तोडून या ठिकाणी हे भजन संपवतो, म्हणजे 4थ्या मात्रेचं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेधियेले मन, तेने वेधियेले मन, तेने वेधियेले मन, तेने वेधियेले, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंद
मित्र, अशा प्रकारे चौथ्या मात्रेतून आपल्याला भजन सुरू करायचं असेल तर त्याचे काही नमुने आपण सुद्धा शोधा. मी एक नमुना सांगितला, पहिला पहिला नंदाचा नंदन. यामध्ये फक्त या दुसऱ्या वळीमध्ये आपल्याला लक्ष ठेवावं लागतं की तेने वेधियेले मन, तेने वेधियेले मन असं एकदा म्हणायचं. तेने वेधियेले मन, तेने वेधी येले असं म्हणायचं आणि चौथ्या मात्रेतून आपल्याला पहिला सुरू करायचं. एवढं लक्षात घ्यायचं. त्यानंतर पाचव्या मात्रेतून सुरू होणारं भजन. पाचवा मात्रा, पट्टी बदलायची. हे आम्ही पांढरी सातचा या ठिकाणी वापर करतो कारण उंच आहे ते. हे भजन पांढरी सात मध्ये आणि पांढरी सातच्या मध्यम मधून आपण म्हणणार आहे. मध्यम. याची सुरुवात पाचव्या मात्रेतून आहे. मात्र आपल्याला काय करायचं, अगोदर सम शोधायची, समेवर जायचं आणि मग तिथून आपल्याला पाचव्या मात्रा शोधायचं. अगोदर स्वर दाखवतो. ऐक ऐक सख ये बाई म्हणा. ऐक ऐक सख ये बाई, नवल मी सांगू काही, नवल मी सांगू काही. त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोधीशी म्हणतो आई. त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोधीशी म्हणतो आई. ऐक ऐक सख ये बाई. असे थोडं स्वरात आपल्या बसवलं की म्हणायला सोपं जातं. आता हे टाळामध्ये मी करून दाखवतो. अगोदर आपण सम शोधू. हा, ऐक ऐक सख ये बाई, सख ये बाई. अनायसे जिथं वजन येतं तिथून आपण सम पकडायची. दुसरी सम, ऐक ऐक सख ये बाई, ऐक ऐक सख ये बाई, ऐक ऐक सख ये बाई. सम कुठून पकडली आपण, सख ये बाई, बाईवरून. आणि ऐक शब्द कुठून सुरू झाला, हा पाचव्या मात्रेतून सुरू झाला. लक्षात घ्या. हे बा, ऐक ऐक सख ये बाई, ऐक ऐक सख ये बाई. मग आता मोजून दाखवायचं आपल्याला, हे का नाही. 1 2 3 4 5 मात्रेतून आपल्याला ऐक ऐक सखे बाई पकडायचंय. 1 2 3 4 ऐक ऐक सख ये बाई. लक्षात, एवढा तुकडा लक्षात घेतला की ही गवळण आपल्याला पाचव्या मात्रेतून सुरू होणारी म्हणून एक नमुना म्हणून आपल्याला संग्रही ठेवता येते. करून दाखव. हा, मित्र, सहज लक्षात येईल अशी गवळण आहे. मात्र पाचव्या मात्रेतून सुरू होते हे आपण लक्षात घ्यायचंय. नंतर पुढे सगळं सोपं आहे. आणि जेव्हा आपण भजन तोडल्यानंतर बरोबर पाचव्या मात्रेतून ते भजन आपल्याला म्हणायला सहजरित्या सहज येतंय. मी पूर्ण ध्रुपद म्हणून दाखवतो. ऐक ऐक सख ये बाई, ऐक ऐक सख ये बाई. नवल मी सांगू काही, नवल मी सांगू काही. त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोदेशी म्हणतो आई. त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोदेशी म्हणतो आई. ऐक ऐक सख ये बाई, ऐक ऐक सख ये बाई. आपल्याला जी दुसरी सम दाखवली ती शेवटपर्यंत गीता द्यायला पाहिजे. ती चुकली म्हणजे भजन चुकलं, लक्षात घ्यायचं. तर लक्षात आलं तुमच्या. म्हणजे मी पूर्ण ध्रुपद म्हणून जोडून दाखवलं. आणि नंतर याची अंतरा ही 6व्या मात्रेतून आहे, ती परत मी म्हणून दाखवतो.
परंतु आम्ही एकदा तबल्यावर हे म्हणून दाखवतो, म्हणजे ध्रुपद पूर्ण म्हणायचं, पुन्हा आपल्याला जोडून दाखवायचं. पांढरी सातच्या मध्यम मधून हे भजन आहे, हे लक्षात घ्यायचं. ऐक ऐक सखये बाई, ऐक ऐक सखये बाई, ऐक ऐक सखये बाई. नवल मी सांगू काही, नवल मी सांगू काही, नवल मी सांगू काही, नवल मी सांगू काही. त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेशी म्हणतो आई, त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेशी म्हणतो आई, त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेशी म्हणतो आई. ऐक ऐक सखये बाई, ऐक ऐक सखये बाई, ऐक ऐक सखये बाई. नवल मी सांगू काही, नवल मी सांगू काही, नवल मी त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेशी म्हणतो आई. ऐक ऐक सखये बाई, ऐक ऐक सखये बाई, ऐक ऐक सखये बाई. देवकी हे ध्रुपद झालं. आता याला आम्ही एक अंतरा जोडून दाखवतो, लगेच जोडतो. देव 6व्या मात्रेतून सुरू होतं, 6वा मात्रा. देवकीने वाईला यशोदेने पाळीला, देवकीने वाईला यशोदेने पाळीला, देवकीने वाईला. 6वा मात्रा. देवकीने वाईला यशोदेने पाळीला, पांडवाचा बंदी जन होनिया राहिला, पांडवाचा बंदी जन होनिया राहिला, पांडवाचा. 6वा मात्रा. पांडवाचा बंदी जन होनिया राहिला, पांडवाचा बंदी जन होनिया राहिला. ऐक ऐक सखये बाई, ऐक ऐक सखये बाई, ऐक ऐक सखये बाई. नवल मी सांगू काही, नवल मी सांगू काही, नवल मी सांगू काही. त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेशी म्हणतो आई, त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेशी म्हणतो आई, त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेशी म्हणतो आई. ऐक ऐक सखये बाई, ऐक ऐक सखये बाई, ऐक ऐक सखये बाई. हे 5व्या मात्रेतलं भजन एक नमुना दिला. दुसरं एक भजन सांगतो मी तुम्हाला फक्त. देवा किती गोड गोड तुझे नाम, ते आपल्या चॅनलचं आहे. ही 5व्या मात्रेतून सुरू होतं. देवा किती गोड गोड तुझे नाम, देवा किती गोड गोड तुझे नाम. सम कुठे येते? किती गोड गोड तुझे नाम, नावर
ना पासून तबला आणि टाळ सुरू करायचं. देवा किती गोड गोड तुझे नाम, देवा किती गोड गोड तुझे नाम, देवा बघा. देवा किती गोड गोड तुझे नाम, देवा किती गोड गोड तुझे नाम. हे काय नावर आली सम आणि सुरू कुठून होते 5. बरोबर येतं ना. आपल्या लक्षात आलं असेल. बघा. देवा किती गोड गोड तुझे नाम, देवा किती गोड गोड तुझे नाम. आणि मुख्य गोष्ट कोणती की आपण फिरून फिरून किती या पण आपली सम जी दाखवलेली दुसऱ्या तुकड्यामध्ये ती हुकायला नको. हे भजनाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून दाखवा असं आम्ही लगेच म्हणून दाखवतो. देवा किती गोड गोड तुझे नाम, देवा किती गोड गोड तुझे नाम. देवा किती गोड गोड तुझे नाम, देवा किती गोड गोड तुझे नाम. दे दाखवायचं नाम देवा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. देवा किती गोड गोड तुझे नाम, देवा किती गोड गोड तुझे नाम, देवा किती गोड गोड तुझे नाम. नेसुनी आला पितांबर पिवळा. 6वा मात्रा, 6वा मात्रा. नेसुनी आला पितांबर पिवळा. गळ्यामध्ये वैजयंती माळा. 7वा आहे. गळ्यामध्ये दोन्ही सोबत सोबत आहे. गळ्यामध्ये वैजयंती माळा. नेसुनी आला पितांबर पिवळा, नेसुनी आला पितांबर पिवळा. गळ्यामध्ये वैजयंती माळा, गळ्यामध्ये वैजयंती माळा. देवा किती गोड गोड तुझे नाम, देवा किती गोड गोड तुझे नाम, देवा किती गोड गोड तुझे नाम. राम कृष्ण हा राम कृष्ण हरी. 5वा मात्र. देवा किती गोड गोड तुझे नाम, देवा किती गोड गोड तुझे नाम, देवा किती गोड गोड तुझे नाम. अशा प्रकारे 2 उदाहरणं दिले. 5व्या मात्रेतून सुरू होणारे आणि 5व्या मात्रेतून सुरू होणारे भजन पुष्कळ आहेत. पुष्कळ गीते आहेत की जे 5व्या मात्रेतून सुरू होतात. मात्र ते लक्षात नसलं किंवा ते जर आपल्याला येत नसलं आणि आपला मूळतः ताल पक्का नसेल तर त्यावेळेला ते मागं पुढे जातं. त्यानंतर 6वा आणि 7वा मात्रा हा 10व्या भागात मी व्यवस्थित समजून सांगितला. 6वा आणि 7वा मात्रा तरी पण तुम्हाला मी सहजरित्या 1-2 उदाहरणं देऊन आपण पुढच्या 7व्या मात्रेकडे जाऊ. 6वा मात्रा बघा.
सुंदर ते ध्यान सगळ्यांच्या ओळखीचा अभंग आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. हा बंद कर. बघा, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. वर त्याची सम येते, ते लक्षात घ्यायचं. स अनायासी वजन कुठे येते? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. तिथून सुरू करायचं. आणि मग इकडे हा सुरुवातीला आपण ते सांगायचं राहिलं, डायरेक्ट सुरू केलं आपण. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान, हे सांगायचं राहिलं आहे की नाही. विसरून जातं कधी कधी, वय जास्त झालं की भानगड होते. मात्रेमधून सांगायचं आपल्याला. 1 2 3 4 5 सुंदर ते ध्यान उभे विठेवर. पुष्कळ बसणे. मी मागच्या कोणत्या तरी भागात म्हटलं की 3ऱ्या मात्रेचं भजन आपल्याला नाही जमलं सोडून द्यायचं, 5व्याचं नाही जमलं तरी सोडून द्यायचं, 2ऱ्याचं नाही जमलं सोडून द्यायचं. कारण आपल्याकडे खजिना आहे. 6व्या 7व्या मात्रेचं खजिना आहे. कितीतरी 75% भजन आहे 6व्या 7व्या मात्रेतून सुरू होतात. आणि त्याच्यावरच सगळ्या खेड्यापड्यातून इकडून तिकडून गलीबोळातून जी भजनं चालतात ते त्या 6-7 मात्रेतून चालतात. क्लिष्ट भजन कोणी म्हणत नाही. तर हे सहज ही चाल सांगितली की सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवर. आता हा जो व वरी आहे ना, हे ध्यानात ठेवायचं की आपलं सगळं भजन होईपर्यंत उभे विठे वरच आपल्याला भजन शेवट करता आला पाहिजे. आम्ही लगेच म्हणून दाखवतो, कारण याच्या आधी सांगितलेलं आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया, तुळसी हार गळा काशे पितांबर, तुळसी हार गळा काशे पितांबर, तुळसी हार गळा काशे पितांबर, काशे पितांबर, काशे पितांबर. असे अनेक भजनं आहेत की जे आपल्याला 6व्या मात्रेतून सुरू करता येतील. नंतर एक नमुना शेवटचा 7व्या मात्रेचा देतो. 7व्या मात्रेतून जे भजनं सुरू होतात ना, तर त्याचं एक उदाहरण सांगतो. सर्वश्रुत आहे आणि आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. गुरुचरणी ठेविता भाव, हे भैरवी रागामध्ये मी परत मालकंस रागात 1-2 रागामध्ये सांगितलेलं आहे. हे 7व्या मात्रेतून सुरू होते. अगोदर टाळावाच सांगतो. गुरुचरणी ठेविता भाव, कुठं आली सम? भाव, भाव. गुरुचरणी ठेविता भाव, गुरु, हा 7 मात्रा. गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी
ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव. हा तुकडा अत्यंत महत्वाचा आहे, म्हणून करून दाखव. खरं आलं लक्षात. आता आपोआप या सगळ्या ओळी आहेत ना, या अभंगाच्या सगळ्या 7 मात्रेतून सुरू होतात. हा हे बघा, मी पुढचं म्हणून दाखवतो. गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेट देव आपोआप भेट देव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव. लक्षात दे, अत्यंत सोपं आहे आणि आपण ऐकलेल्या सगळ्यांनी आम्ही लगेच तबल्यावर म्हणून दाखवतो. गुरुचरणी वेग बघ 168. गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेट देव आपोआप भेट देव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेट देव आपोआप भेट देव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव. म्हणून गुरुशी भजावे म्हणून गुरुशी भजावे म्हणून गुरुशी भजावे म्हणून गुरुशी भजावे रूप ज्ञानाची आणावे रूप ज्ञानाशी आणा गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेट देव आपोआप भेट देव म्हणून ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव. अशा प्रकारे हे भजन 7व्या मात्रेतून सुरू होतं. प्रत्येक वेळेला 7वा मात्रा आहे. त्यानंतर एक नमुना पुन्हा सांगतो. बाप माझा दीनानाथ बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहात वाट भक्तांची
पाहत बाप माझा दीनानाथ बाप माझा दीनानाथ. हा आता सरळ म्हणा सरळ म्हणा. तोडून टाकू दे. झालंय सर. बाप माझा दीनानाथ बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत वाट भक्तांची पाहत बाप माझा दीनानाथ बाप माझा दीनानाथ बाप माझा दीनानाथ. असे अनेक भजने जी 7 मात्रेतून सुरू होतात. तर आपण अशा प्रकारे ही माहिती ठेवा आणि एखादं नाही जमलं तर नाही जमलं, जे आपल्याला जमतं ते करावं. अशा प्रकारे आमची एक धारणा आहे. आपण आपलं भजन हे म्हणताना या सगळ्या गोष्टीचा आपल्याला मागोवा असावा, कुठेतरी असं असतं हे माहीत असावं म्हणून आम्ही हा प्रयत्न केला. आपल्यासाठी सरावाला मुद्दाम परत आठवण देतो की 7 टेम्पो मी टाकलेले आहेत. त्या 7 टेम्पोमध्ये तुम्ही सगळ्यांनी सराव करायचा आहे आणि भजन होईल तोपर्यंत चांगलं करायचं आहे. पुष्कळांनी मला मेसेज केलेत आणि फोन दररोजशी सुरू असतात. तर त्या सगळ्यांना माझी विनंती की आपण भजन शिका आणि शिकल्यानंतर त्याचा छोटासा व्हिडिओ करा आणि तो व्हिडिओ मला व्हॉट्सअपवर पाठवा. मी नक्की तो पाहील. आणि काही जणांचं जे मत आहे की विशेष तुमच्या जिल्ह्यातून फार मोठं त्यांनी केलं की 2-3 त्यांची भजन मंडळ आहे आणि ते सगळे या पद्धतीने शिकायला लागलेत आणि ते शिकून परफेक्ट होऊन इथे येणार आहेत आणि इथे येऊन ते माझ्यासमोर भजन म्हणून दाखवणार आहेत. तर अति आनंदाची गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी भजन शिका, घरच्या घरी भजन शिका. कुणीकडे जाण्याची गरज नाही. आणि काही अडचण आहे तर मला विचारा. माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे मागे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा असतो, स्क्रीनला सुद्धा असतो. 9823150559 हा माझा नंबर आहे. पुष्कळांना ते डिस्क्रिप्शन वगैरे समजत नाही, काढता येत नाही. तर मी परत सांगतो 9823150559 हा माझा नंबर आहे. तिच्यावर काही अडचण आहे तर विचारा. कोणी संकोच करू नका. या ठिकाणी आम्ही ह्या 12व्या भागात थांबतो. परत एक सांगतो की भजनी ठेक्याबद्दल हा 12वा भाग आहे. हा शेवटचा भाग आहे. याच्यानंतर शक्यतोवर आता टाकण्यासारखं काही राहिलेलं नाही. त्याच्यामुळं भजनी ठेक्याच्या ह्या 12व्या भागात आपण याच ठिकाणी निरोप घेत आहोत. यानंतर अजून काही तालाची जे भजनं आहेत ते टाकण्याचा मी प्रयत्न करील. याच्या आधी टाकलेले पण पुन्हा टाकण्याचा प्रयत्न करूया आणि या ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी.